कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांवर सध्या मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे इंधन दरात झालेली वाढ आणि डिझेलचा तुटवडा यामुळे मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलच्या दरात तब्बल 23 रुपयांची विक्रमी वाढ झाली असून डिझेलचा दर 92 रुपयांवरून थेट 115 रुपयांवर पोहोचला आहे. एका मासेमारी नौकेला महिन्याला सरासरी 3,500 लिटर डिझेल लागते. त्यामुळे वाढलेल्या दराचा मोठा आर्थिक फटका मच्छीमारांना बसत आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा, नाटे, आंबोळगड, भाटे, हरणे, गुहागर आणि पूर्णगड या भागांमध्ये मासेमारी जवळपास ठप्प झाली आहे. प्रत्येक फेरीमागे 30 ते 40 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च वाढल्याने मच्छीमारांसाठी समुद्रात जाणे परवडत नाही. परिणामी अनेक नौका किनाऱ्यावरच उभ्या आहेत. 4 बॅरल डिझेलसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत खर्च येत असल्याने बंदरांवरील कोट्यावधींची उलाढालही ठप्प झाली आहे. या परिस्थितीमुळे मच्छीमारांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थिती जर तुम्ही बघत असाल तर एकदम खूपच वाईट आहे. खूप म्हणजे त्याचं बघायला गेलं तर एवढं म्हणजे असं आलं की दुष्काळाच्या परिस्थितीवर आम्ही आलेलो आहोत. तर ते म्हणाला तर दुष्काळ म्हणजे असं आहे की डिझेल पुरवठा जर भेटतच नाही आहे, डिझेल जर आपल्याला भेटत नाही आहे. दुसरा म्हणजे जर कुठला दुसरा पर्याय जर करायला गेलो, आम्ही पंपावर गेलो तर पंपावर पण आपल्याला डिझेल तर समोरासमोर तोंडावर बोललं जातं की तुम्ही डिझेल घेऊ नका, तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की ते बॅरलमध्ये आम्ही देणार नाही म्हणून. आणि आता गेले 3 आठवडे झालेत आमच्या बोटी डिझेल भेटल्या नसल्यामुळे तुम्ही बघत असाल की ते बोटी पण आज बंद आहेत. बंद असल्यामुळे आणि त्याच्यावर माणसं जी कामं करणारी आहेत त्यांच्या पण जेवणा खाण्याचे पण हाल झालेले आहेत. तर त्यांना कुठून आधी तर सगळ्यात पहिले तर मच्छीच भेटत नव्हती. त्यामध्ये कुठेतरी आपण कुठनं कर्ज काढून कुठे काय करून आम्ही धंदा करायला थोडेफोत आपण एकामेकांना आपण सहकार्य करत होतो. आणि दुसरा विषय म्हणजे जर असा गेला तर आता बोटीवाल्याला असं झालं की मच्छी भेटत नव्हती, आता ते डिझेल पण भेटत नाहीये. आता डिझेल भेटला नसल्यामुळे आता बोटी समुद्रात जाणार कशा? कारण की मेन सोर्स ऑफ त्याचं जे आहे तो कन्झम्पशन डिझेलवरच आहे. आणि तो डिझेलच जर भेटला नाही तर बोटी समुद्रात जाणार कसे? आणि जर डिझेल समुद्रात, जर बोटी समुद्रात नाही गेले तर बोटीवर काम करणाऱ्या माणसांचं जेवणा खाण्याचं करणार कसे? त्यांना पैसे कसे देणार? त्यांना पगार कसे देणार? आज 2 आठवडे झाले त्यांची बोट आम्ही बंद ठेवलेली आहे. बोट आम्ही आज बंद ठेवलेली आहे. बोट बंद ठेवल्यामुळे त्यांचे 2 आठवडे झाले त्यांचे पैसे आम्ही त्यांना देऊ शकत नाही आहोत. त्यांना राशन पाण्याला आम्ही करू शकत नाही आहोत. आज अशी परिस्थिती आहे, मी त्यांचे हातापाया पडून त्यांना आम्ही बोलायला लागलो की आमच्याकडे आता पैसे नाही आहेत किंवा काय नाही आहे, तर तुम्ही खलाशांना मग बोलायला हवं की तुम्ही आम्हाला जरा सोकाळून घ्या. अशी एवढी वाईट परिस्थिती आमची आलेली आहे. तर माझं एवढं मत आहे की फक्त सरकारने जे काय आहे आमच्यावर थोडं लक्ष ठेवावं, आमच्यावर थोडा बहुत आपल्याला मदत करावी, जेणेकरून आम्हाला हे धंदा सुखरूप जे काय आहे थोडासा वेळ वाचलेला आहे 2 महिने, 1 महिना 1.5 महिने, त्यामुळे आम्ही थोडं त्यामध्ये सस्टेन करू शकतो आणि कुठेतरी आपण पुढे वाटचाल त्यामध्ये काहीतरी आम्हालाही करता येईल.